हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, इथं बघू शकताय आपण हे जे फर वुलनचं हे जे फ्लावर बनवलेलं आहे, तर हे फ्लावर आपण आज शिकणार आहोत। मार्किंग कसं करण्यापासून ते पूर्ण डिझाइन होईपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर खूप ताईंची कमेंट होती की डिझाइन कशी ड्रॉ करायची याचा व्हिडिओ बनवा। तर मी आजपासून तुम्हाला डिझाइन कशी ड्रॉ करायची यापासून पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये रोज वेगळी डिझाइन तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघू शकता ही जी डिझाइन आहे ती पानांची बनवलेली आहे डिझाइन, याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत। सध्या गौरी गणपती जवळ येत आहेत, तर तुम्हाला सुद्धा घरी बनवायचं असेल तर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता। आणि जर तुम्हाला हा बिझनेस करायचा असेल तर बिझनेस सुद्धा करू शकता। अगदी कमी भांडवलात हा बिझनेस तयार होणार आहे। जवळजवळ 700 ते 800 हजार रुपयापासून हा बिझनेस तयार होणारा, सुरुवात करता येण्यासारखा बिझनेस आहे। घरगुती ज्या महिला असतात, अगदी ज्या खेडेगावातल्या महिला असतात त्या सुद्धा हा बिझनेस करू शकतात। तर इथे बघू शकता मैत्रिणींनो, मी हे जे नॉनवोव्हन आहे तर ते नॉनवोव्हन घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही रेक्झिनही घेऊ शकता किंवा जे बॅनर वगैरे भेटतात ते बॅनर घेऊ शकता किंवा पॅन्ट पीसचं कापड सुद्धा घेऊ शकता। तुम्हाला जर विकायचं असेल तर तुम्ही इथं नॉनवोव्हन किंवा रेक्झिन वापरू शकता। तर विकायचं नसेल, तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तर तुम्ही पॅन्ट पीसचं किंवा ब्लाउज पीसचं, जाड ब्लाउज पीसचं कापड सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता। आणि 1 किलोमध्ये भरपूर साऱ्या रांगोळ्या तयार होणार आहेत आणि तुम्ही छान असं आपलं गौरी गणपतीला डेकोरेशन करू शकता। तर इथे बघू शकता छान असा मी गोलाकार काढून घेतलेला आहे। तरी त्याला डबल फोल्ड केला। आता ह्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला, तर डबल फोल्ड केलं, परत डबल फोल्ड केलं आणि हे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। पुन्हा डबल फोल्ड केलं म्हणजे असा कोन असा आकार करून घेतला आणि सगळ्या ठिकाणी हे बघा खडूने असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे ओपन केल्याच्या नंतर बघा आपल्याला सगळे पॉइंट जे आहेत तर ते भेटून जातात। तर काही ठिकाणी काय होतं, कुणाला झेरॉक्स मशीन असतं खेडेगावात, अगदी खेडेगावातल्या बायकांना ते झेरॉक्स वगैरे काढून आणणं किंवा ट्रेसिंग पेपर वगैरे हे या गोष्टी उपलब्ध होत नाहीत। तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला छान अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करते। तर इथे बघू शकताय सगळ्या मी लाईन्स मारून घेतलेल्या आहेत पट्टीच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर बघा प्रत्येकाचा मध्य काढून घेते, छोटे छोटे असं मार्किंग करून घेते मी मध्य काढून। आणि मी एक जी परात होती म्हणजे मोठी ताट होतं, तर ताट घेतलं मोठं आणि आता हे छोटं घेतलं बघा आणि हे छोट्यानं पुन्हा राऊंड करून घेतले। आता तुम्ही हे मी जे साईज वापरली त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही साईज तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ती वापरू शकता। आता इथे बघू शकता मी इथं गोल आकाराचे फ्लावर करणार आहे फूल। तर तुम्हाला जर गोल नको असेल तर हे अशा प्रकारे त्रिकोणी तुम्हाला पहिल्या ह्याच्यात मी करून दाखवलेलं आहे पाकळीमध्ये, तसंही तुम्ही बनवू शकता। तर हे बघा जिथं पॉईंट काढलेला आहे तिथूनच हे बघा अशा प्रकारे आपल्याला फूल तयार होतं आणि हे पूर्ण डायमीटर जे आहे तर ते जवळजवळ 11.5 पावणे 12 आहे, म्हणजे 1 फुटाची ही रांगोळी तयार होणार आहे। 12 इंच म्हणजे 1 फूट होतं। तर आता तुम्हाला केवढी रांगोळी बनवायची आहे यानुसार तुम्ही ठरवू शकता। आता मध्ये एक छोटासा गोल मी छोट्या प्लेटने करून घेतलेला आहे आणि ही लोकरी आहे बघा, 3 कलर मी इथं वापरणार आहे। फक्त आता तुम्ही कलर कॉम्बिनेशन जे आहे तर ते व्यवस्थित घ्यायचं आहे। कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर समजत नसेल तर आपल्या चॅनलवरती, ह्याच प्रतिभा पांचाळ चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत मी, आणि खूप सारे फ्लावर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पट्ट्या आहेत, खूप वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन आहेत। तर ते तुम्ही बघून सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन ठेवू शकता जर सुरुवातीला तुम्हाला जमत नसेल तर। आणि हो, लोकरी वगैरे जर तुम्हाला हवी असेल तर आपल्याकडे लोकरी उपलब्ध आहे। ती फर वुलन 400 रुपये किलोनं मी देते आणि विथ शिपिंग चार्जेस जेवढी किलो होईल वजनाला तेवढे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील। आता बाहेर तुम्हाला जर ह्यापेक्षा स्वस्त मिळत असेल तर तुम्ही ती घेऊ शकता, काही हरकत नाही। परंतु अगदीच तुम्हाला मिळण्याच्या पलीकडचं म्हणजेच काही जणांना खेडेगावात ही मिळत नाही, अशा महिलांना सुद्धा उपयोगी होईल यासाठी मी ही लोकरी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। तर इथे बघू शकता सुरुवातीला मी गुलाबी कलर वापरलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला मध्यावरून राऊंड करून घेऊन हे बघा मी इथं ग्लूने चिटकावून घेतलेला आहे। आता ग्लूगन जी आहे तर ती माझी 60 वॅटची आहे आणि ही मी ऑनलाईन घेतलेली नाही, ऑफलाईन घेतलेली आहे आणि 60 वॅटची ग्लूगन असून सुद्धा अतिशय छान अशी काम करते। त्याच्यानंतर बघा इथं मी
मोती कलर वापरलेला आहे. मोती कलर्सचे 2 राऊंड घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे तर तो हा स्काय ब्ल्यू कलर वापरणार आहे. आता इथं थोडंसं स्काय ब्ल्यू कलर जो आहे तर तो एकदम फेंट असा राखाडी दिसतोय, परंतु सुरुवातीला जो डार्क कलर दिसलेला आहे तोच डार्क कलर अतिशय सुंदर असं फ्लावर झालेला आहे कलर कॉम्बिनेशन. तर आता हे काय अंधारामुळं का काय माहीत नाही, पण थोडासा फेंट कलर दिसतोय. तर त्याच्यानंतर बघा हे जे पुढं आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला हे बाउंड्री करून घ्यायची आहे अगोदर. तर आता बाउंड्री करताना हे बघा इथं मी डबल घेतलेली आहे. इथं मी कट करूनही घेऊ शकली असते, परंतु कट का केली नाही, ज्या वेळेला आपण मध्ये फिल करतो, मध्ये पूर्ण लोकरी भरतो, त्यावेळेला एक राऊंड असल्यामुळं ते असं उठून दिसत नाही. तर ही मधली रेषा तर अशा प्रकारे डबल घेतल्यामुळं उठून दिसते. तुम्ही तसंही करून बघा, काही हरकत नाही. लोकरी वाचते, परंतु तो मधला जो ही जी रेषा असते, आता ही मी रेषा देते डबल, ती रेषा अशी उठून दिसणार नाही, त्यामुळं मी इथं डबल रेषा मारत असते. तर हे बघा अशा प्रकारे संपूर्ण असं मी बाउंड्री तयार करून घेते. तर मी बऱ्यापैकी बाउंड्री अगोदरच तयार करून ठेवत असते. तुम्हाला या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसलं असेल की बाउंड्री जे आहेत तर ते मी एकदा 4-5 अशा वेगवेगळ्या कलरच्या वगैरे किंवा एकसारख्या कलरच्या करायच्या असेल तशाही करून ठेवत असते, जेणेकरून काय होतं एकदा बसलं की आतल्या बाजूने सगळं काय असेल ते फील करून घेता येईल. तर आता हे बघा सगळं जे आहे तर ते फूल आपलं तयार झालेलं आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी आता आज ही फूल बनवायला शिकवलेलं आहे. यानंतर मी बरेच वेगवेगळे डिझाईन्स कसे काढायचे आणि कसे बनवायचे यांचेसुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं बघा आता शेवटी इथं मी कट करून घेतलेला आहे आणि ग्लू चिटकावून पॅक करून घेतले. त्याच्यानंतर मी इथं बदामी कलर वापरलेला आहे. तर आता बघा हे बघा बदामी कलरचा पूर्ण राऊंड डबल तिथंच यायचा आहे, फिरवून घ्यायचा आहे आपल्याला. आणखी एक राऊंड घेणार आहे. आता इकडूनच फिरवून परत राऊंड घ्यायचा आहे. आता इथं मी मोती कलर बदामी कलरचे मी 3 राऊंड घेतलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या चॉईसने 2ही घेऊ शकता किंवा 3ही घेऊ शकता. तुम्हाला जसं फूल बनवायचं आहे, जसं कॉम्बिनेशन करायचं आहे तसं करू शकता. त्याच्यानंतर हे बघा पूर्ण राऊंड घेतला आणि गुलाबी कलरने पुन्हा मध्ये छोटासा राऊंड घेतलेला आहे बघा अशा प्रकारे, आणि शेवटी एक घेतलेला आहे अशा प्रकारे आणि कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी भरून घेणार आहे. आणि जे ग्लूच्या कांड्या होत्या तर त्या मी सुरुवातीला तुम्हाला दाखवल्या, खूप छान आहेत. 300 रुपयाला मी जवळजवळ 35 आणते कांड्या. तर त्या कांड्या ज्या आहेत तर आता इथं बघू शकता मी ग्लूची जी आहे तर ती पूर्ण राऊंड फिरवून घेते आणि मग लावते, तरी पण ते वाळत नाही. काही काही ग्लू जो असतो तर तो पूर्ण राऊंड घ्यायला जमत नाही. असं थोडक्यावरच जवळजवळ 1 इंचावरतीच असं घ्यावं लागतं आणि चिटकावं लागतं. परंतु ही ग्लू जी आहे तर ती खूप छान आहे, त्यामुळं फास्ट होतं. आता इथं मी थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे, म्हणजे फास्ट केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला बघायला पण कंटाळा येतो. त्यामुळे थोडासा इथं फास्ट करून सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर ते पूर्ण मी इथं भरून घेते. अगोदर बदामी कलरने आणि नंतर गुलाबी कलर सगळ्यामध्ये भरून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो खूप छान छान अशा डिझाईन्स मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामध्ये पाऊल आहे, महालक्ष्मीसाठी आता गौराई येत आहेत त्यामुळं पाऊल बनवणार आहोत आपण. स्वास्तिक, ओम या अगोदर बनवलेले आहेत, परंतु त्यांचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले नाही. कसं ड्रॉ करायचं ते इथून मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्याकडे ट्रेसिंग पेपर नसो किंवा झेरॉक्स नसो, काहीही गरज नाही. तुम्हाला असंच हाताने मी कसं काढायचं आणि मी स्वतः कशी काढते बिना ट्रेसिंग पेपरचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथे बघा साईडला तुम्ही इथं भरू पण शकता गुलाबी कलर, परंतु मला ते नको होतं, फक्त फूल पाहिजे होतं. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे कट करून घेतलं मी आणि छान असं आपलं फूल तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, हा बिझनेससुद्धा तुम्ही करू शकता. खूप छान असं रिसेलिंग होतात या रांगोळ्या. माझ्या खूप साऱ्या रांगोळ्या रिसेलिंग झालेल्या आहेत. या अगोदर असे फ्लावर भरपूर बनवलेले होते तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर केलेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब करू नका चॅनलला, परंतु जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एखाद्या मैत्रिणीला माझा व्हिडिओ पोचेल आणि तिला याचा उपयोग होईल.
तर चला तर मग मैत्रिणींनो, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.